ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे। आज ही मसीह के द्वारा नजर उठा के देख ले लहू की धारा। लहू की धारा तेरे पाप धुल सकेंगे। आज ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे। आज ही मसीह के द्वारा तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझे मिला है। जिंदगी खुशी से भर दे कोई ऐसा सिर्फ मिला है। कुछ न दे सकेगा कुछ न दे सकेगा तेरे नाम का सितारा। एक नजर उठा के देख ले लहू की धारा। सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा। प्रभु की कली बढ़े जो तेरी प्यार पूजा करेगी। तेरे दिल की हर मुसीबत वही तुझसे छीन लेगी। साथ देगा गंगा किनारा। साथ देगा गंगा किनारा। एक नजर उठा के देख ले लहू की धारा। सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा। तेरे पाप धुल सकेंगे। आज ही मसीह के द्वारा तेरे पाप धुल सकेंगे। आज ही मसीह के द्वारा आज ही मसीह के द्वारा आज ही मसीह के द्वारा। शालोम. आजकाल असं वाटतं की मीडिया आपल्याला फक्त दोन प्रकारच्या लोकांच्या बाबतीत सांगत असतं. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणी विजय मिळवला, कोणी जिंकले आणि विशेष रीतीनं त्याची आपल्याला प्रचिती येते खेळांच्या जीवनामध्ये की जे उत्तीर्ण होतात किंबहुना जे विजयी होतात त्यांचे टीम्स, ते लोक, त्यांचे कॅप्टन वगैरे वगैरे. आणि मग जे हारतात त्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला असं दिसतं की फारसं त्यांच्या बाबतीत मीडिया सांगत नाही. पण हे सगळंच क्षेत्रात घडत असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जे जिंकतात त्यांच्या बाबतीत पुष्कळ पुष्कळ काही वाचायला मिळतं,
ऐकायला मिळतं, दाखवण्यात येतं मीडियाच्या द्वारे. जर मी तुम्हाला सांगितलं की मी जगाला जिंकलो आहे, असं कोणी म्हटलं, केव्हा म्हटलं, आणि हे खरं आहे, खरोखरच एका व्यक्तीने असं म्हटलं की मी जगाला जिंकले आहे, अशा ह्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की आम्हाला नक्कीच समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. आणि असं वाक्य वापरणारा, असं विधान करणारा ती व्यक्ती म्हणजे एक फार मोठा महान असा व्यक्ती असला पाहिजे. आणि हे आपल्याला विशेष रीतीने खेळ किंवा इतर काही क्षेत्रामध्ये, पण त्यातल्या त्यात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर कधीच ऐकायला मिळत नाही. त्याचं कारण असं की फार फार विजयशाली दिसणारे आणि वावरणारी मंडळी कधी कधी ह्या जगानेच त्यांना जिंकलं असं आपल्याला दिसतं, जगावर त्यांना विजय मिळवता आला नाही. त्याचं कारण आहे, आध्यात्मिक रीतीनं विजय मिळवणं ही फार कठीण गोष्ट आहे, महान गोष्ट आहे ती. त्याला फार मोठं आध्यात्मिक बळ आणि सामर्थ्य लागतं, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. तेच वाक्य मात्र गेल्या वेळेला आपण पाहिलं की जे प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रत्यक्ष स्वतः म्हटलेलं आहे, आणि त्याचा संदर्भ तो पण आपण पाहिला योहान कृष्णवर्तमान अध्याय 16 आणि 33 वचनामध्ये. ह्या जगावर विजय मिळवणं ही साधी सुधी गोष्ट नव्हती. त्याचं कारण आहे, ह्या जगामध्ये जे काही आहे, माझी खात्री आहे की तुम्ही चांगल्या प्रकारचं वर्णन करू शकता, कारण आपण सर्वजण ह्या जगात राहतो, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये राहतो, समाजामध्ये राहतो, राजकारणी लोकांच्या मध्ये राहतो, आणि आपल्याला येणारे जे अनुभव आहेत, माझी खात्री आहे की ते फारशे आनंददायी नाही, किंबहुना फारशे ते प्रेरणादायी किंवा उदाहरणासारखे ते नाही आहेत आपल्या तरुणांच्यासाठी. उलट ह्या जगामध्ये ते कसे पूर्ण पराजित झाले आणि साध्या साध्या गोष्टींच्या मध्ये विशेष रीतीनं पैसे, नीतिमत्व, अनीतिमत्ता ह्या बाबतीमध्ये बहुतेक पुढारी ते बोलू शकत नाही आणि म्हणूही शकत नाही. ख्रिस्ताने मात्र त्याच बाबतीत म्हटलेलं आहे की आध्यात्मिक रीतीनं, नैतिक रीतीनं, धार्मिक रीतीनं प्रभू येशू ख्रिस्त यांनी ह्या जगावर विजय मिळवलेला आहे. ह्याच जगाच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त अजून काही बोलून गेलेत, आणि त्यावरून तर आपल्याला नक्कीच अधिकच नवल वाटेल. म्हणजे योहान कृष्णवर्तमान अध्याय 17 ह्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 14 वचन, मी त्यांना तुझे वचन दिले, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत की जगाने त्यांचा द्वेष केला, आणि विशेष जे त्याचे अनुयायी आहेत, भक्तगण आहेत, की जे सत्य जीवन इतकंच केवळ नव्हे, नीतिमान आणि धार्मिक जीवन जगू इच्छितात, त्यांचा ह्या जगाने द्वेष केला. आणि हा अनुभव माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांना आहे की ह्या जगामध्ये प्रत्येकाला तो केव्हा तरी कुठेतरी अनुभव येतो. अगदी जवळचे मित्र असतात किंवा जवळचे शेजारी पाजारी असतात, कधी कधी आपल्या अत्यंत कुटुंबातील विश्वासातले लोक असतात, आणि तेथे सुद्धा तुम्हाला असं दिसून येतं की बऱ्याच प्रकारची फसवेगिरी चालते, बऱ्याच प्रकारचे न आवडणारे, देवाला न आवडणारे असे विचार आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला आपल्याच जवळपासच्या लोकांच्या कडून मिळतात. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जे सत्य आहे, जे नीतिमान आहे, जे उत्तम आहे, पवित्र आहे, ह्या गोष्टींना ह्या जगामध्ये जणू काय स्थानच नाही, उलट द्वेषच अनुभवायला येतो. आणि विशेष रीतीनं जे असं जीवन जगू इच्छितात त्यांच्या बाबतीत नक्कीच आपल्याला ते सांगता येईल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच म्हणतायत ह्या 14व्या वचनामध्ये, मी त्यांना तुझे वचन दिले आहे,
जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. जगाच्या पद्धतीप्रमाणे किंवा जगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जगले नाहीत. त्यांनी शिक्षण दिलं नाही. किंबहुना ह्या जगाच्या ज्या वहिवाटी आहेत की ज्या द्वेषाच्या आहेत, म्हणजे सत्याचा द्वेष करणारी अशी ह्या जगाची वहिवाट आहे. आणि तो अनुभव प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतः घेतला. आणि म्हणूनच ते म्हणतायत ह्या 14 वचनामध्ये, जसा मी जगाचा नाही. ज्यावेळेस आपण ह्या जगाच्या पद्धतीप्रमाणे वागत नाही, जग तुम्हाला आणि मला द्वेष आणि इतकंच केव्हा नव्हे, लबाडी किंवा इतर ज्या काही दुष्टपणाच्या पापीपणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला अनुभवाला येतात. आणि माझी खात्री आहे की तेच स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे. मग आता एक दुसरा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो. प्रभू येशू ख्रिस्तांना ह्या जगाची पूर्णपणे माहिती आहे. हे जग कसं चालतं, कोणत्या नियमांनी चालतं. आजकाल तर असंही म्हटलं जातं की जर आपण काही थोडीफार लबाडी करत नाही त्याच्याशिवाय तर यशच मिळत नाही, त्याच्याशिवाय ह्या जगात पुढे जाताच येत नाही, त्याच्याशिवाय ह्या जगात जगताच येत नाही, पैसे मिळवता येत नाही. म्हणजे लबाडी करणं हा एक नियम झाला जगाचा. आणि नक्कीच मग जे सत्याला धरून आहेत त्या सत्याला कोणत्याच प्रकारची ह्या जगामध्ये मुभा नाही. म्हणजेच सत्याचा द्वेष हा ह्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्तांना ह्या जगाची पूर्ण माहिती होती आपल्या अनुभवानं आणि त्याचप्रमाणे शिक्षणानं. आणि म्हणून त्यांनी ह्या जगाचं वर्णनच जणू केलेलं आहे की ह्या जगामध्ये माझ्या शिष्यांचा पूर्णपणे द्वेष करण्यात येईल, त्यांना तो अनुभव येईल जसा मी ह्या जगाचा नाही. आणि त्यामुळे मला सुद्धा तोच अनुभव आलेला आहे. पुढे मात्र अजूनही आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्तांनी एक पाऊल पुढे त्याच्या शिष्यांना नेलेलं आहे. जे त्याचे अनुयायी आहेत, जे त्याला प्रभू म्हणून मानतात, उद्धारक आणि तारणारा म्हणून मानतात, त्या शिष्यांच्यासाठी, त्या अनुयायांच्यासाठी अजून एक पाऊल त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला दिसतं 18व्या वचनामध्ये, जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठवितो. आता ह्या ठिकाणी मात्र आपल्याला एकदमच वेगळं असं चित्र दिसतं, वेगळं विधान, किंवा प्रभू येशू ख्रिस्तांनी एक वेगळंच वाक्य त्याच्या शिष्यांच्यासाठी वापरलं. 14व्या वचनामध्ये ते म्हणतात की ह्या जगामध्ये तुम्हाला द्वेष, राग आणि वेगवेगळ्या प्रकारची अधार्मिक असल्या प्रकारचं जीवन, पापमय असल्या प्रकारचं हे जग भरलेलं आहे पापाने. आणि जर आपण ह्या जगामध्ये आहोत तर त्याच प्रकारचा अनुभव आपल्याला येईल. मग आता ह्या वचनामध्ये ते म्हणतायत की 18 वचनामध्ये, जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठवितो. हे तर उलट आपल्याला दिसतो. जर एखाद्या रस्त्यावर आपल्याला दिसतं की भरपूर गर्दी, गाड्या वगैरे वगैरे येत आहेत आणि एखादं मूल त्या रस्त्याने जातं, तर त्या मुलाला मागे ओढून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आई वडिलांची असते. आई वडील त्या मुलाला रस्त्याने कधीच तशा रस्त्याने जाऊच देणार नाहीत, कारण त्या ठिकाणी त्याला धोका आहे. ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की जर जग अशा पापाने आणि द्वेषाने आणि अधर्माने जर भरलेलं आहे, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना उलट पाठवतात. हे उलट आपल्याला ह्या ठिकाणी एक रीत दिसते. ख्रिस्ताने तर आपल्या शिष्यांना मागे ओढायला पाहिजे, जाऊ द्यायला नको. त्या उलट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतायत या ठिकाणी, जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना ह्या जगात पाठवितो. हा उलट नियम आपल्याला दिसतो आहे, पण हा तसा उलट नाही.
देवाच्या ह्या पाठवण्यामागे काहीतरी उद्देश आहे. आणि तो जो उद्देश आहे तो स्वर्गीय उद्देश आहे, तो आध्यात्मिक आहे. त्याचं कारण असं की ते स्वतःच म्हणतायत की जसे मला जगात पाठवले. प्रभू येशू ख्रिस्तांचा ह्या जगात येण्याचा जो उद्देश आहे तो आध्यात्मिक होता. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्तांना येण्याची गरज नव्हती. प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, स्वर्गामध्ये वस्ती करणारा आमचा प्रभू, त्याला ह्या जगामध्ये यायची गरज नव्हती. पण वाक्य असं ह्या ठिकाणी आहे की जसे तू मला जगात पाठविले. हे जग अशा पद्धतीनं चालत असून सुद्धा मला जगात पाठवलं, तसे मी त्यांना म्हणजे सर्व शिष्यगणांना, विश्वासणाऱ्यांना, त्याचं अनुकरण करणाऱ्यांना मी जगात पाठवत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी विरोधाभास नाही. त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तांनी आपलं उदाहरण दाखवूनच दिलेलं आहे. जसा मी ह्या जगात आलो, जसं मला पाठवण्यात आलेलं आहे, तसं मी त्यांना सुद्धा पाठवतो. त्याचं कारण आहे की ह्या जगामध्ये जे काही असत्य आहे, जे काही अशुद्ध आहे, जी काही अनिती आहे आणि जो काही अधर्म ह्या जगामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी जर कोणी शक्तिशाली असेल, कोणाच्याकडे अध्यात्म आणि आध्यात्मिक शिक्षण आणि सत्य जर कोणाकडे असेल, तर ख्रिस्ताच्या अनुयायांच्याकडे. आणि म्हणून मी जो ह्या माझ्या शिष्यांना जगामध्ये मी पाठवत आहे, त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये विरोधाभास नाही, तर ते असत्याला तोंड देऊ शकतात, अधर्माला तोंड देऊ शकतात. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्या ठिकाणी जे काही चालू आहे जगामध्ये, द्वेष, राग, लोभ, ह्या सगळ्या गोष्टींच्यावर मात करू शकतात, विजय मिळवू शकतात. आणि म्हणून मी त्यांना ह्या जगामध्ये पाठवत आहे. मंडळी, ह्या ठिकाणी ख्रिस्त शिष्य म्हणवणाऱ्यांना, ख्रिस्ताची सेवा करणाऱ्यांना एक प्रकारे एक मार्गदर्शन ह्या ठिकाणी दिलेलं आहे की आपण ह्या जगामध्ये जे आहोत, एका विशिष्ट हेतूने देवाने आपल्याला पाठवलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण जगामध्ये अचानकपणे आलेलो नाहीये. कदाचित आपल्याला असं कधी कधी वाटतं की मी ह्या ठिकाणी जन्मास यायला पाहिजे होतं, त्या देशात जन्माला यायला पाहिजे होतं, या नावाने जन्माला यायला पाहिजे होतं. हे सगळं आपल्याला कधी कधी ज्यावेळेस आपण तरुणपणाच्या प्रश्नांना तोंड देतो, दारिद्र्य असतं, शिक्षणासाठी पैसे नसतात, दवाखान्यासाठी पैसे नसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्या असतात, मानसिक समस्या असतात, आणि अशा अत्यंत भयंकर परिस्थितीतून ज्यावेळेस एखादा तरुण किंवा कोणीही कोणत्याही वयात जात असेल, त्यावेळेस त्यांना असं वाटतं की हे नको असल्या प्रकारचं आम्ही अजून कोणी असतो तर बरं झालं असतं. पण जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, त्यांच्या बाबतीत ख्रिस्त म्हणाला की मीच तुम्हाला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. जी जागा, जे ठिकाण, जे काही आपण आहात, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे ह्या देवाचा, ख्रिस्ताचा हेतू आहे. आणि तो हेतू असा की ह्या जगातल्या ज्या काही गोष्टी, अनर्थाच्या गोष्टी आहेत, असत्याच्या गोष्टी आहेत, अन्यायाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना थोपून ठेवण्याचं, थांबवण्याचं कार्य आणि शक्ती आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी त्यांना जगामध्ये पाठवतो. किती मोठी जबाबदारी! म्हणजे तुमच्या आणि माझ्या जगण्याला तर अर्थ दिलास, जन्माला अर्थ दिलास, प्रत्येक आपल्या जीवनाच्या परिस्थिती, कोणतीही परिस्थिती असो, त्या प्रत्येक गोष्टीला देवाने अर्थ दिला. जर आपण ह्या ख्रिस्ताचे अनुयायी आहात, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जर आहात आणि ख्रिस्ताचं अनुकरण करणारे आहात, तर मग प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. आणि तो अर्थ असा आहे की ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांना तुम्ही तोंड देऊ शकता. ते सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या पाठीशी तो सदैव तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्ताने शेवटी जाताना म्हटलेलं आहे, मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. अक्षरशः तुमच्या बरोबर आहे. ह्या विश्वासानं प्रत्येक
ख्रिस्ताचा शिष्य किंवा ख्रिस्ताचे सेवेकरी विश्वासणारे त्या विश्वासानं जगू शकतात आणि नव्हे त्यांनी जगावं, कारण देवानेच तुम्हाला आणि मला ह्या जगात पाठवलं असा ह्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना ह्या जगात पाठवतो. प्रभू देवांना हे जग काय आहे, ह्या जगामध्ये कोणते अनर्थ आहेत, कसे असत्य आहेत आणि पाप आहे याची पूर्ण कल्पना आहे. कारण त्याच जगात ते स्वतः आले आणि ह्याच जगात आता तुम्हाला आणि मला त्याचे अनुयायी म्हणून पाठवलेलं आहे. त्यात सुद्धा फार मोठा अर्थ त्यांनी भरलेला आहे आणि दिलेला आहे. याचा अर्थ असा की ह्या जगामध्ये तुमच्या आणि माझ्या वाट्याला विजय ठरलेला आहे. ख्रिस्ताच्या नावात आणि ख्रिस्ताच्या विश्वासात प्रत्येक त्याचा अनुयायी आध्यात्मिक रीतीनं विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. पण 19व वचन अजून एक वेगळीच कलाटणी देतं ह्या सगळ्या संदेशामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये. आणि 19व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. आता ह्या ठिकाणी आहे महत्वाचं वाक्य. त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं 17व्या वचनामध्ये आहे. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. 19वा वचन, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. हो, आता आपल्याला पूर्ण कळलेलं आहे की जे काही ख्रिस्ताचे शिष्यगण आहेत, भक्तगण आहेत, त्या सर्वांना प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त देवाने ह्या जगात पाठवलं. आणि ते अशासाठी की ह्या जगामध्ये जे काही अनर्थ आहेत, जे काही आहे त्याला थोपवण्याचं, इतकंच केवळ नव्हे परंतु त्याच्यावर विजय मिळवण्याचं आश्वासन आपल्याला ख्रिस्ताने दिलेलं आहे. पण ते आपोआप होणार नाही असं ह्या पुढच्या वचनावरून आपल्याला दिसतं. ते फक्त व्हायचं म्हणून होणार नाहीये, त्याला काहीतरी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते सुद्धा आध्यात्मिक प्रयत्न ह्या ठिकाणी सांगितलेला आहे 19व्या वचनामध्ये. आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे. नवलाची गोष्ट, सत्यात समर्पित होणं ही एक अट ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. हो, अशा ह्या द्वेष करणाऱ्या असत्य जगामध्ये, ह्या काळोखामध्ये तुम्हाला आणि मला देवाने पाठवलेलं आहे. परंतु आपली जबाबदारी अशी आहे की सत्यात समर्पित होणं. सत्य, आता आपण पुष्कळदा ऐकतो काही काही लोक शेजारी पाजारी आम्ही सत्य बोलतो, सत्याने वागणारे लोक आहोत वगैरे वगैरे. आणि मग जवळून जर त्यांचं जीवन जर पाहिलं तर त्यांची सत्याची व्याख्या, कल्पना ह्या कुठं असतात किंवा कुठून तरी आलेल्या असतात आणि त्याचा काहीही सत्याशी ताळमेळ जमत नाही. त्यांना जे वाटतं ते निवडक सत्य कधी कधी माणसं निवडून घेत असतात. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सत्यात पूर्णपणे समर्पित होण्याची गरज आहे जर ह्या अशा जगामध्ये आपल्याला विजयशाली जीवन जगायचं असेल तर. कारण तो असं म्हणतो की सत्यात समर्पित व्हावे. आता त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहित आहे. सत्य, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष मूर्तिमंत सत्य आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं बोलणं, त्यांचं वचन ह्या ठिकाणी ह्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी वचन दिलं, त्यांच्या वचन शिकवलं शिष्यांना आणि त्यांनी ते ग्रहण केलं आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामध्ये ते पूर्णपणे घडून गेले. त्या सत्याला त्यांनी पूर्णतः समर्पित करून टाकलं. जर त्यांच्याकडे पाहिलं तर फक्त सत्य आणि सत्यमय जीवन ह्या शिष्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसू शकतं. कधी जर आपण एखादा ड्रेस घातला आणि तो एखाद्या विशिष्ट रंगाचा असेल तर आपण त्या व्यक्तीकडे तो रंगच पाहतो. आणि तसंच होतं
जी व्यक्ती सत्यामध्ये समर्पित आहेत ती पूर्णतः त्याच्या जीवनामध्ये ते बोलतील सत्यच असल्यासारखं. त्यांचं वागणं चालणं पूर्णपणे त्यांच्या जीवनामध्ये सत्य, त्यालाच म्हणतात सत्यात समर्पित व्हावे. आणि जर सत्यात समर्पित झालं तर मग अशा ह्या जगाला फक्त आपण तोंडच देऊ शकणार नाही, तर त्यावर विजयी होऊ शकतो, असं प्रभू येशू ख्रिस्तांना ह्या ठिकाणी सांगायचं आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना फक्त ऐकून सत्य काय आहे आपण सांगू शकतो. कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं सुद्धा कधी कधी बोलू शकतो, पण पूर्ण समर्पण ह्या सत्याला म्हणजे ख्रिस्ताला केलेलं जर नसेल तर मग मात्र आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे कुठंतरी काहीतरी ते अशक्त राहतं, दुर्बळ राहतं. हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवात आलेलं असेल. मग पुढे अजून एक महत्वाचं वाक्य आपल्या स्वतःच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त बोलतायत, अगदी वेगळं. समर्पित व्हावं म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करीतो. नवलाची गोष्ट आहे. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे अनुयायी आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे दास आहेत, शिष्यगण आहेत, समर्पित लोक आहेत, सेवेकरी आहेत, त्यांच्या बाबतीत बोलता बोलता आता शेवटी आपल्या स्वतःच्या बाबतीत बोलताय. आणि ते कोणत्या शब्दात आहे? मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो. प्रभू येशू ख्रिस्तांचं शब्द या ठिकाणी की मी त्यांच्याकरता समर्पित व्हायला तयार आहे. मी समर्पित होतो, मी माझं जीवन समर्पित करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नेमकं तेच केलं. सर्व स्वर्ग सुख आणि स्वर्ग सोडून आदी आणि अनंत जीवन की ज्या जीवनामध्ये माणसाचा कोणत्याच प्रकारचा लवलेश नाही. माणसांचा म्हणजे जन्म, मृत्यू, दुःख, आजार, धावपळ, श्रम, कष्ट ह्याचा कशाचाही लवलेश नाही, असं ते स्वर्गीय जीवन सोडून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आले. ते एक समर्पण. परंतु अजून सर्वात महत्वाचं समर्पण आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्या वधस्तंभावर आपली आहुती आणि आपला प्राण देणं. आणि म्हणूनच ते म्हणतायत की मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करायला आलेलो आहे आणि समर्पित करणार स्वतःला. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तांनी आपली आहुती दिली, आपला प्राण दिला आणि ती आहुती देऊन मरणावर सुद्धा त्यांनी विजय मिळवला, ते सुद्धा त्याच्या दासांच्यासाठी, जे त्याचे अनुयायी आहेत, भक्तगण आहेत, कोठेही असा, आपल्या सगळ्यांच्यासाठी, तुम्हाला आणि मला एक विशेष रीतीनं अनुकरण करण्यासाठी. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. ख्रिस्ताचं समर्पण हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक फार मोठा आदर्श आहे की त्या आदर्शाला घेऊन आणि त्या आदर्शाचं अनुकरण करून ह्या जगामध्ये जर त्याचे शिष्यगण, भक्तजन जगतील तर त्यांना ह्या जगात जे काही आहे, जे काही दुष्टपण आहे, त्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची शक्ती आणि सामर्थ्य त्या समर्पणातून मिळेल. ख्रिस्ताला पूर्ण समर्पण होणं म्हणजे त्याच्या वधस्तंभावर जे ख्रिस्ताचं समर्पण आपण पाहतो त्याचं अनुकरण करून तो आपला आदर्श मानून विश्वासानं पूर्णतः प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण करणं. त्याने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये जगण्यासाठी, आध्यात्मिक रीतीनं विजयी होण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन मिळतं. मंडळी, तुम्हाला आणि मला ह्या दिवसामध्ये नक्कीच हे विचार करायला लावणार आहे. मंडळीमध्ये ख्रिस्त भक्तांच्या मध्ये दोनच प्रकारचे लोक पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. एक विजयी ख्रिस्ती जीवन जगणारे आणि एक पराजित ख्रिस्ती जीवन जगणारे.
की ज्यांनी ह्या जगाच्या सर्व गोष्टींना स्वीकारलं आणि पराजित ते झालेले आहेत विश्वासामध्ये, अध्यात्मामध्ये, सत्यामध्ये. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं आध्यात्मिक जीवन काहीही राहिलेलं नाही. पण दुसरा वर्ग असा आहे, दुसरा भाग असा आहे की ते ख्रिस्ताच्या नावामध्ये इतके समर्पित झाले, ख्रिस्ताला त्यांनी सगळं काही देऊन टाकलेलं आहे आणि त्या समर्पणामुळे ते ह्या जगामध्ये ख्रिस्ती जीवन जगत आहेत आणि तेही विजयी ख्रिस्ती जीवन जगत आहेत. ह्या दिवसामध्ये ख्रिस्ताच्या त्या आहुतीची, समर्पणाची आपण आठवण करणार आहोत. ते अशासाठी की तुम्ही आणि मी आपलं जीवन सुद्धा तेवढं समर्पित करावं आणि ह्या जगामध्ये विजयी ख्रिस्ती जीवन जगावं. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की त्या वधस्तंभाची आठवण होते आणि ते जे समर्पण तू आम्हा सगळ्यांच्यासाठी केलं त्याकडे पाहून ते आमच्या जीवनामध्ये आत्मसात करून आमचंही समर्पण त्या टोकाला घेऊन तू ने आणि त्यासाठी आम्हास मार्गदर्शन कर की आम्ही ह्या जगामध्ये विजयी ख्रिस्ती जीवन जगू. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.